मित्रांनो, मी मंगेश पाटील. जो मी काल क्वेश्चन घेतला होता ॲग्रिगेट फंक्शन्स, एसक्यूएल फंक्शन्स, जो क्वेश्चन घेतला होता ना, मी आज त्याचे ना प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतोय. कारण हा जो बी क्वेश्चन आहे हा ऑलमोस्ट आपल्याला इंटरव्ह्यूवर विचारतो. कधी कधी ना ते आपल्याला डायरेक्टली ऑन डेस्क करायला पण लावतं की मला सॅलरी फाइंड आउट करून दे, मॅक्स सॅलरी वगैरे. तर मी एक बेसिकमध्ये फंक्शन यूज कसं करेल मी ते तुम्हाला समजवतो. मी एक टेबल क्रिएट केला आहे, क्रिएट एम्प्लॉई नावाचा. त्यात एम्प्लॉय आय डी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डिपार्टमेंट, सॅलरी आणि हायर डेट घेतलेली आहे. आणि त्याच्यात काहीतरी डेटा टाकलेला आहे. हा डेटा टाकलेला आहे मी, फर्स्ट नेम वगैरे. तर आता जर मला काउंट, जो आपला पहिला ॲग्रिगेट फंक्शन होतं त्यातला पहिला पॉईंट होता काउंट. काउंट काय करतं? रिटर्न नंबर ऑफ रोज इन अ टेबल. टेबलमधले जेवढे रेकॉर्ड आहेत तेवढे रिटर्न करतं. तर मग हे यूज कसं करता? तर आता जर बघितलं तर टेबलमध्ये आपले नंबर ऑफ रेकॉर्ड आहेत 5. तर हा रिटर्न कसा करेल आणि मी ते क्वेरी कशी लिहिल? सिलेक्ट काउंट, फंक्शन आहे काउंट. तर मला याला एक पॅरामीटर पास करावा लागेल. तर मी काय करेल, एम्प्लॉय आय डी, जो बी माझा एम्प्लॉय आय डी आहे तो ॲज अ कॉलम नेम पास करून देईल. कारण एम्प्लॉय आय डी माझा आहे फॉरेन की. ऑलवेज फॉरेन की पास करायची. जेव्हा पण तुम्हाला रेकॉर्ड नंबर ऑफ एम्प्लॉय काढायचे तर तुम्ही ऑलवेज काय करायचं, फॉरेन कीज पास करायची, लक्षात ठेवायचं. किंवा स्टार पास करायचा. चेक करू आपण. ओके, नंबर ऑफ रेकॉर्ड किती आहेत? 5. तर याने रिटर्न केलं 5. तर हीच क्वेरी अगेन अनदर वेने मी कशी लिहू शकतो? सिलेक्ट एम्प्लॉय आय डी आहे, इथं यूज करू शकतो मी स्टार. स्टार म्हणजे काय होईल? ऑल कॉलम. तरी पण हा रिटर्न करेल 5. कधी लक्षात ठेवा, कोणतंही ॲग्रिगेट फंक्शन राहू द्या, हे ऑलवेज रिटर्न करतं सिंगल रेकॉर्ड. हे इम्पॉर्टंट आहे. हां, तर काउंट असा यूज करता. त्याच्यानंतर आहे ॲव्हरेज. ॲव्हरेज काय असते? त्या कॉलमची ॲव्हरेज. जर ॲव्हरेज इन रिअल लाईफ जर बघायचं म्हटलं तर कशी निघेल? ॲव्हरेज जी बी सम असेल, कॉलमची सम डिवाइड बाय नंबर ऑफ रोज. आता माझ्याकडे कॉलमची सम जर बघितली तर ती काय? 3,25,000. जर मी जस्ट कॅल्क्युलेटर ओपन करून दाखवतो तुम्हाला, चेक करा. कॉलमची सम आहे माझी, यांची सम करून घेतो. जसं एक फॉर्म्युला लावून घेतो. सम 3,25,000. जर ह्या कॅल्क्युलेटरवर चेक केलं, 3,25,000 आणि नंबर ऑफ रेकॉर्ड आहेत 5 भागीला, तर 65,000 रुपये माझी ही ॲव्हरेज येते. चेक करू आपण आपल्या क्वेरीमध्ये. सिलेक्ट, मी हे कॉपी करून ठेवतो, सवय लावा. ॲव्हरेज, मला ॲव्हरेज काढायची सॅलरी. तर मी आता यूज करेल माझ्या इथं सॅलरी कॉलम. ठीक आहे, सॅलरी कॉलम, जो बी माझा सॅलरी कॉलमचं नाव राहील त्याच्या नावे सॅलरी दिलं आहे मी. तर मी माझ्या सॅलरी कॉलम यूज करतो. बरोबर, 65,000. आता हा 4 डेसिमलमध्ये आला आहे, याला कन्वर्ट करावं लागेल, ते आपण हळूहळू शिकू. पण ॲव्हरेज फंक्शन रिटर्न द नंबर, ॲव्हरेज रिटर्न करतो त्या कॉलमच्या. आणि ॲव्हरेज कसा असतो? सम, त्या कॉलमची सम डिवाइड बाय नंबर ऑफ रोज. देन आपल्याकडे सम फंक्शन. सम काय करेल? त्या कॉलमची समेशन करून देईल. तर समेशन केली आपण 3,25,000. तर चेक करू. सिलेक्ट, सॉरी, इक्वेरी आयडेंटिटी राहू देतो मी, ॲव्हरेजची कॉपी करून घेतो. आणि काय करेल मी? फक्त यूज करेल आता इथं सम फंक्शन. 3,25,000 काय केलं? त्या कॉलमची सम काढली त्याने. अनदर फंक्शन आहे मॅक्स. आता ह्या याच्यात मॅक्झिमम कोणता आहे? 72,000 रुपये हा मॅक्झिमम सॅलरी आहे जयेशची. तर हा काय रिटर्न करेल? मॅक्स सॅलरी. सिलेक्ट मॅक्स मॅक्झिमम नंबर सॅलरी. आता याच्यात खूप डिफरंट टाईप्स ऑफ क्वेरी आहेत. जसं लागेल तसं मी सगळ्या क्वेरी पहिले एक्सप्लेन करेल. एन नंबर ऑफ सॅलरीपर्यंत एक्सप्लेन करेल, तर ते टेन्शन नका घेऊ. 72,000. तर हा आजचा आपला इंटरव्ह्यू क्वेश्चन जो होता त्याचं डेमॉन्स्ट्रेशन केलं आहे मी. आणि याच्या पुढे मी प्रत्येक इंटरव्ह्यू क्वेश्चनच्या प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला दुसऱ्या दिवशी करून दाखवेल. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंडला फॉलो करा आणि स्टडी करा. थँक्यू.